आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये आता बदल केला जाईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामधल्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी आता काही बदल केले जातील। याआधी मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन या मंत्र्यांचा या समितीमध्ये समावेश होता। तर एकनाथ शिंदे यांच्या समावेशासाठी आता या समितीच्या निकषांमध्ये, नियमांमध्ये काहीसा बदल केला जाईल। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, अशी बातमी येत होती की आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीमधून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलेलं आहे, मात्र आता प्रयत्न केला जातोय त्यांना पुन्हा एकदा समितीमध्ये घेतण्यासाठी आणि नियमांमध्येच आता बदल केला जाणार आहे। नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या नियमांवर जे आहे ते बोलणं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि एकूण देवेंद्र फडणवीस हे त्या प्रमुखपदी आपल्याला पाहायला मिळत होते। नगर विकास विभाग असेल किंवा मग इतर जे काही विभाग असतात त्यांचा देखील समावेश आपल्याला या आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीमध्ये पाहायला मिळत असतो आणि एकूणच आता पाहायचं तर एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश करण्यासाठी या नियमांमध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळेल। या जर का समितीबद्दल बोलायचं तर मुख्यमंत्री असतील, वित्त असेल, गृह असेल, महसूल असेल, आरोग्य असेल आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन अशा मंत्र्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत असतो। यामध्ये वित्त असेल आणि गृह असेल हे दोन्ही जर पाहायचं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे विभाग आहेत, मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे जे असलेले जे विभाग आहेत त्यांचा या समितीमध्ये समावेश नाही आणि त्यामुळेच कुठेतरी या नियमामध्ये बदल करत एकनाथ शिंदे यांना देखील यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। तर या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना विचारलं असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा बघूयात। मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही, पण मला एवढं माहित आहे जिथं आपत्ती येते, जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो। तर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये आता बदल केला जाणार आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्येच अशा पद्धतीचा बदल केला जाण्याचा प्रस्ताव सुचवल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।